विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतलेली आहे। वडेट्टीवार, पटोले, भास्कर जाधवांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान भवनामध्ये भेट घेतलेली आहे। विरोधी पक्ष नेतेपद देण्याची मागणी यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडे करण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्षाचं फॉर्म भरायची आखरी वेळ होती 12 वाजता। आम्ही 11:30 वाजता माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो। आमचं महाविकास आघाडीचं एक डेलिगेशन आम्ही त्या ठिकाणी होतो। महाराष्ट्रामध्ये परंपरा राहिलेली आहे की विधानसभेचं अध्यक्षपद हे निर्विरोध निवडून आलं पाहिजे आणि ती परंपरा कायम राहावी, या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली। नाशिकच्या पिंपळगावमध्ये हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्यावरती भव्य मोर्चा काढत हिंदू तरुणाला केलेल्या मारहाणीचा निषेध केलेला आहे। सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल केल्याचा रागातून हिंदू तरुणाला मारहाण केल्याचा आरोप केला जातोय। मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झालेले होते। पिंपळगाव बसवंत सध्या तणावपूर्ण शांतता या ठिकाणी पाहायला मिळते। माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। फक्त मुका हा टेक्निकली त्याच्यामध्ये बसू शकतो का तेवढा ते विषय बघणार आहे, नाही तर मॉब लिंचिंगचे जा कायदा जो आहे तो त्याच्यावरती लावला जाणार आहे। आणि हे जर कोर्टामधून कदाचित सुटले, बेल झाली त्यांची कधी तर त्यांच्यावरती तेव्हा तडीपारीच्या देखील गुन्हा दाखल करण्यात येईल। आणि पोलीस प्रशासनाला आम्ही योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये कोणीही कायदा हातामध्ये घेता कामा नये। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे। किरण, नाशिकमधील पिंपळगावामध्ये हिंदू संघटनांनी मोर्चा काढलेला आहे। एका हिंदू तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप केला जातो आहे। प्रथमेश, अगदी खरं, आपल्याला माहिती की एका पोस्टच्या संदर्भामध्ये जो हिंदू तरुण आहे त्यांनी ज्या वेळेला ही पोस्ट शेअर केलेली होती त्या अनुषंगाने त्याच्यावर काही जमावाकडनं हल्ला करण्यात आला, त्याला गंभीर दुखापत झाली आणि यानंतर सगळे हिंदू संघटना असतील, हिंदू कार्यकर्ते असतील ते एकवटलेले आणि त्यांनी पिंपळगाव बसवंत शहरामध्ये यासाठीचा मोर्चा काढला, जोरदार घोषणाबाजी देखील केली। मात्र या सगळ्या दरम्यान भाजपचे आमदार देवेनी फडणवीस देखील उपस्थित होत्या। या सगळ्या हिंदू जमावाच्या माध्यमातून ज्या तरुणाला मारहाण झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये मागणी मांडण्यात आली, संबंधितांवर कठोर कारवाई करावी। नक्कीच किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।